नमस्कार, मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर. आज तुमच्यासाठी जे मी पुस्तक घेऊन आली आहे ते अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांचं सायकोथेरपीज मानसोपचाराचा इतिहास आहे भविष्यवेध. मन सुद्धा आपलं आजारी पडतं. जसं शरीराला ताप येतो, खोकला येतो किंवा शरीर आजारी पडतं, तसं मन सुद्धा आजारी पडतं. आणि मग हे मन आजारी पडल्यावर अर्थात त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात, जीवनावर होतात, अस्तित्वावर होतात. तर मग या सगळ्या ज्या गोष्टी त्याची ट्रीटमेंट कशी सुरू झाली, या सुरुवातीपासून अगदी आत्तापर्यंतची जी प्रचलित पद्धती आहे मानसोपचाराची, त्याच्यावर हे मराठीतून खूप सुंदर पुस्तक आलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. अच्युत गोडबोले आणि आसावरी निफाडकर यांनी लिहिलेलं सायकोथेरपीज हे पुस्तक अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. त्यातले संदर्भ योग्य पद्धतीने मांडले गेले आहेत. या पुस्तकामुळे मानसोपचाराबद्दलचे अनेक प्रचलित गैरसमज दूर होतील, असं प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी या पुस्तकाबद्दल म्हणतात. आणि खरोखर हे पुस्तक जे आहे हे वाचताना लक्षात आलं की सोप्या मराठी भाषेमध्ये सायकोलॉजीमधले जे रिसर्च झालेले आहेत ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. CBT आणि REBT ही जी आत्ता लेटेस्ट जी पद्धती आहे सगळ्या या उपचारांवरची, त्याचं तर खूप शेवटी डिस्क्रिप्टिव्ह त्यांनी लिहिलेलं आहे. काही केस स्टडीज पण दिलेले आहेत. नक्की वाचा, खूप छान आहे. पॉज घेत घेत वाचावं लागतं, वेळ जातो, पण मराठीतून आलेलं हे खूप सुंदर पुस्तक आहे. धन्यवाद.